हे जाम अगदी मार्केटमधल्या जामसारखं दिसतं आणि त्याच्यापेक्षाही भयंकर टेस्टी लागतं. आणि मेन म्हणजे नो केमिकल्स अँड नो प्रिझर्वेटिव्ह. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर हे बरेच दिवस टिकू शकतं. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गौरी आणि आजची आपली रेसिपी आहे स्ट्रॉबेरी जाम. मी 100 ग्रॅम स्ट्रॉबेरी मार्केटमधून विकत आणल्या आहेत. सगळ्यात आधी स्ट्रॉबेरीच्या वरती जी पानं आहेत ती मी काढून घेणार आहे आणि स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेणार आहे. माझी सगळी स्ट्रॉबेरी धुवून झालेली आहे. आता ह्या सगळ्या स्ट्रॉबेरी मी सुरीच्या मदतीने कापून घेणार आहे. माझी सगळी स्ट्रॉबेरी कापून रेडी आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये ही कापलेली स्ट्रॉबेरी टाकली. नंतर त्यामध्ये मी अर्धा कप साखर टाकली आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. आता हे सगळं आपल्याला साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे. याला छान उकळी आलेली आहे. आता याची कन्सिस्टन्सी जामसारखी होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे कंटिन्यू शिजवायचं आहे आणि हलवतही राहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे स्ट्रॉबेरीचे पीसेस आहेत ते चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे दाबत राहायचं आहे. आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये एक अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे, म्हणजे त्याच्यातली साखर क्रिस्टलाइज होणार नाही. आपलं जाम रेडी आहे. आता गॅस बंद करून हे थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरच काचेच्या बॉटलमध्ये भरायचं आहे. बघा किती मस्त जाम रेडी आहे आणि कलर पण त्याला खूप सुंदर आलेला आहे. आता जाम मी तुम्हाला चपातीला लावून दाखवते. तुम्हाला ब्रेडला लावून खायचं असेल तर ब्रेडला खा. माझ्या मुलाला चपाती बरोबर आवडतं, त्यामुळे मी त्याला चपाती जाम रोल बनवून देणार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.